नानी. हॅलो. हा ताई, हा, श्री स्वामी समर्थ. हो हो, येत आहे ना. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. नाही, तेच मी म्हटलं, रोज ते होत नव्हतं ना कॉल, कारण ते टाइम डिफरन्स पडतो. हो 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 हो, त्यासाठी. अमेरिकेचा आणि इकडचा. हा, त्यामुळे हा, करू का सुरुवात? हो हो ताई. आता हो, तिकडे काय सकाळ आहे का? हो, 5 वाजले सकाळचे. किती? 5 वाजले सकाळचे. अरे बापरे. आणि इकडे आता 2:45. बराच फरक आहे. पण मी उठते लवकर. हो हो, खूप बराच फरक आहे. त्यामुळे ना, आणि काय होतं, शाळेतून मग ते ह्याचा कॉल लावायचा म्हणजे कसा नंबर समोर ठेवायला लागतो. हो हो, हा वेळ मिळत नाही अनडिवायडेड. म्हणजे कसं होतं, मग कोणतरी बोलत राहतं साईडला ना, काही असं डिस्टर्बन्स येऊ शकतो. त्यासाठी म्हणून म्हटलं आता, म्हणून मी मेसेज करून ठेवते तुम्हाला, कारण की आपलं होत नाहीये ना, बरेच दिवस झाले मला. हा, त्यासाठी. करू का सुरुवात मग? होते करा. हा, चालेल. माझं नाव प्रज्ञा तोडकरी. मी US वरून बोलतेय. आणि माझे आता 3-4 अनुभव असे झाले, कारण की आपलं कॉल बोलणंच होत नव्हतं ना, माझ्या टायमिंगमुळे जरासं इकडचं आणि तिथलं जरासं गोंधळ होतं. तर माझा पहिला अनुभव असा आहे की मुलगी माझी, तर मी बोललेली ना तुम्हाला, SAT ची एक्झामचं प्रेप करतेय सध्या. हा, तर तेव्हा पण मी सांगितलेलं की फरक खूप पडतोय, कारण की मी इथे आमच्या इथल्या सेंटर इथे म्हणजे मंथली सेवा होतात, मीटिंग्स होतात. तर त्याच्यामध्ये एक दादांनी मला हे दिलंय, असं की गायत्री मंत्र म्हणा 16 वेळा आणि असं सगळं. तर मग मी ते चालू केलं. तर तिचा स्कोर ऑलमोस्ट जो अजिबात वाढतच नव्हता. समजा आता मी असं एक्झाम्पल दिलं तर 900 वगैरेच येत होते असं. आणि मी ते केलं आणि तिचा पहिला जो स्कोर आला तो 1180 आला, जेव्हा रिअल एक्झाम दिला असं. तर दादांनी, कोणत्या दादांनी सेवा दिलेली? हे आमच्या इथले US मध्ये एक आहेत, सोनावणे म्हणून आहेत. तर पण प्रदीप दादांबरोबर काही नातं नाहीये त्यांचं, बोलले. पण ते पण आमच्यासारखेच असे पुण्यावरचे आहेत ते. आणि ते दिंडोरी प्रणीतचं पहिल्या म्हणजे खूप अगोदरपासून करतात, लहान असल्यापासून. तर ते मग इथे US मध्ये असं सेवा पाहिजे असेल असं विचारतात ते कुणाला, आणि विनामूल्य, म्हणजे तुम्हाला वास्तू बघून घ्यायची आहे किंवा काय. तर त्यांचे असे 3-4 पीपल आहेत कॅलिफोर्नियाला, टेक्सासला आणि इकडे. तुम्ही त्यांना कुणाला पण फोनवरून तुम्ही सेवा घेऊ शकता. अरे वा, असं. किती छान. तर त्यांनी मला नवग्रह स्तोत्र ऐकायला, वाचायला सांगितलेलं, पण मी म्हटलं ऐकते अगोदर, म्हणजे पाठ मी वाचेन असं करून. मग त्यांनी तसं करायला सांगितलं, तर ते सुरुवात केली. तर चांगला फरक आहे असं. आणि मग आता अजून तिला जरा सरस्वती मंत्र, गायत्री मंत्र येतं, सरस्वती मंत्र, स्वामींचा मंत्र, असं जिकडे डेस्क आहे ना तिचा, किंवा रेडी होते सकाळी, तिथे लावून ठेवलेत. मग ती रोज ते म्हणते आता. अरे वा, किती छान ना ताई. मुलं पण सेवेत आले तर किती मस्त वाटतं. हा, नाही, आणि ते त्यांनाही कळेल ना, त्यांचा पण अनुभव आहे. कारण की आता मी माझ्या मुलगा लांब असतो, कॉलेजला आहे, 2nd इयरला, आणि मुलगी आता 11वीला आहे. तर दोघांना पण मी सकाळी उठल्यावरती, आंघोळ झाल्यावर सांगितलं की तारक मंत्र आणि हनुमान चालीसा ऐकायची. अगदी. हा, तर ते 2 ते म्हणजे ऐकतात, म्हणजे कसं लावून ठेवतात सेलफोन वरती, आणि त्यांचं काम करत राहतात. पण त्याच्यामुळे पण म्हणजे खूप फरक पडतो. खूप फरक पडतो त्यांच्या. इव्हन आता हे टीनेजर मुलं वगैरे आहेत ना ताई, मी तुम्हाला सांगते माझा अनुभव. माझी मुलगी 9वीला, म्हणजे काय होतं ना, त्यांची पण काही चूक नसते, आजूबाजूचं वातावरणच तसं असतं. वातावरण, परत त्यांना जे करायचं असतं कधी कधी ते आपण नाही म्हणतो बरेच वेळा त्यांच्या सेफ्टीसाठी. बरोबर, काही गोष्टी त्यांना आवडत नाहीत आपल्या बोललेल्या. तर माझ्या आणि मुलीमध्ये भरपूर असं बाचाबाची भरपूर होतेच त्या वयामध्ये त्यांच्याशी. वयामध्ये. तसं. तर मग तिला पण तो फरक जाणवतो जेव्हा जेव्हा ती ते वाचते, ऐकते दोन्ही मंत्र असं. आणि आताच आमच्या दोघींचं कन्व्हर्सेशन मध्ये खूप फरक पडलाय. अरे वा,
किती छान पण ना म्हणजे ताई. मला आवडेल सांगायला की ज्यांना पण असं वाटत असेल ना की मुलं ऐकत नाहीत किंवा काय, जर नुसतं ऐकायला जरी दिलं तर माझी मुलं तर मराठी नाही वाचू शकत ना, आता इथेच बरोबर born हे बरोबर असल्यामुळे. खरंय. तर बोलतात फक्त वाचू नाही शकत असं. तर मग ऐकतात, तर नुसत्या ऐकण्याने पण त्यांना खूप फरक जाणवतो. हो, नुसतं घरात असं. लावून ठेवलं ना ताई, ते हां. कानावर शब्द पडतात त्याच्याने पण खूप फरक पडतो. घरातलं हो. वातावरण छान होतं. राईट. तर खरं. माझं तर म्हणजे तसा खूप दोन्ही मुलांबद्दल हे अनुभव आहेत माझे की अगदी त्यांना ते फरक पडलाच म्हणजे ना असं. हां, हां, हां. परत आता 2 आठवड्यापूर्वी माझ्या मुलाची आता एक्झाम फायनल सेकंड इयरची चालू होती हां. आणि अभ्यास करतोय तो, म्हणजे करतातच ना मुलं आजकाल, हो, त्यांना ते हो. कळतंच बरोबर बरोबर. कॉलेजला गेल्यावर ना. खरंय. तर करतोय. पण मग असं म्हणत होता की 75-80 पर्यंत मिळतील, 75-80 पर्यंत मिळतील, जड आहे हा पेपर वगैरे वगैरे. हां, तर हां. मी त्याला पण हे सरस्वती मंत्र, गणपती मंत्र आणि अरे गायत्री मंत्र वाह! असं त्याला सांगितलं, फक्त ऐकत जा अभ्यासाला बसायच्या अगोदर. हां, हां. लायब्ररीला जाईपर्यंत ऐकत जा फक्त, आणि करतात हां. ते, म्हणजे ऐका, हा तू पाठव मी ऐकतो. अरे वाह! एवढे आज्ञाधारक आहेत ताई आता मुलं. मुलं ऐकतात. ऐकतात त्यांना तुमचं? सांगितलं ना, आणि त्यांना महत्व चांगलं माहिती आहे ना. एकदा सांगितलं की बाबा बाप्पा महत्वाचं आहे आपल्या आयुष्यामध्ये, हो, असं तसं, हो, हो. की कळतं त्यांना. तर ते खरंय. ऐकतात आहेत मुलं दोघं पण. तर ते तुम्हाला याचं मला सांगते खूप की समाधान वाटलं, की एवढं हो, हो. ऐकतात मुलं आणि त्याचं अ, खरंच म्हणजे त्यांना फळ मिळणार. नक्कीच. हो. हां, आणि नक्कीच मिळणार. तो खरंय. आता मी त्याला ते पाठवलं आणि त्याची एक्झाम 2-3 दिवसावरतीच त्याची एक्झामचंच होतं, जे त्याच्यामध्ये त्याला असं 90, त्याला असं वाटत होतं की मला 80 पर्यंतच मिळतील, असं एवढी टफ असं तसं. मी हां. म्हटलं असू दे रे, केलायस ना तू अभ्यास कर, आणि हे पाठवलं त्याला. हां. आणि त्याने रिझल्ट ओपन केला तर त्याला 90 मिळालेले. बापरे! त्याला अपेक्षा नव्हती त्याची. किती कमाल आहे बघा ताई. हो ना, तेच तर. किती मग मी तेच सुंदर. त्यांना नेहमी सांगते की बघा, असं हे कुठलं वाचलेलं कधीच मंत्र स्तोत्र फुकट हो. नाही जाणार. कुठे ना कुठेतरी त्याचं फळ मिळणारच फळ आपल्याला. मिळतं. करतो. फार हो. बरं वाटलं मला, म्हणजे किती तुम्ही मुलांना म्हणजे, आणि आपलं सांगू का, पूर्ण जगामध्ये आपली भारतीय हं. संस्कृती जी आहे हो, हो. तशी कुठेच नाहीये ताई. आणि त्याचा नाही. हो इफेक्ट ना. इतका पॉवरफुल आहे. पण हं. ज्यांना ते आता कळतंय ते पुन्हा पुन्हा आता त्याचं रिपिटेशन करतायत. पण आपण धरूनच चाललोय पूर्वीपासून. नाही का? हं. हं. हो ना. तेच होतं. पण नाही, तेच आता ही मुलं पण आमची इथे असं कधी हॉरर मूव्ही वगैरे बघतात ना, हां, हां, असं हां. तर तर असं बघत असतात. तर मी त्यांना तेच सांगते की बघा, ह्यांच्या घरात बाप्पा नाहीये बघा, ह्यांचा म्हणजे अमेरिकन मूव्ही दाखवतात ना तेव्हा. मी हां. म्हणते ह्यांच्या घरात बघा, ह्यांचा बाप्पा नाहीये ना, म्हणून असा त्रास होतो. अगदी. म्हणजे आपल्या घरांमध्ये कधीच होणार नाही इंडियन, कारण की आपल्या घरी ऑलवेज बाप्पाचं आपण करतो. खरंय. त्यामुळे जिथे कुठे भीती वाटेल तेव्हा बाप्पाचं नाव येणं तोंडातून फार महत्वाचं आहे. त्याच्याशिवाय हे गरजेचं आहे. होणार नाही. आणि मग एंड मध्ये तेच दाखवतात ना अमेरिकन मूव्ही मध्ये पण, त्यांचं ते जीजसचा क्रॉस आणल्याशिवाय ते जात हां. नाही. तर म्हटलं अगदी. गुड आल्याशिवाय इवल जाणारच नाही घरातून, असं बरोबर, करून. बरोबर. किती तर ते त्यांना छान. बरोबर कळतं. छान छान अशा अशा गोष्टीतून काही सांगितलं की बरोबर येतं त्यांच्या हां. लक्षात आणि करतात ते खरंय, तसं. खरंय. आणि ते श्रद्धा हे आपली कुठेतरी असायला हवी. त्या हां. श्रद्धेशिवाय आपल्याला स्थिरता आयुष्यात येतच नाही. हो, तेच तर तसं. आणि मग ते कसं आता नुसतं म्हटलं नाही ना, म्हणाले तरी पण नंतर त्यांना ती गोडी लागणार. कारण की लागेल. माझ्या हां. बाबांनी आम्हाला असंच केलं होतं की ऑलवेज ते आम्हाला पुस्तकं हे वाच, हे वाच, हे वाच असं करायचे. हां, आणि तेव्हा हां. आम्ही वाचू शकायचो ना, मराठी मीडियम होतं त्यामुळे. बरोबर. हो, आता हो. ही नुसतं ऐकू शकतात. तर मग मी त्यांना ऐकायचंच हे लावते की ऐका, अगदी ऐका. हे त्यांना बरोबर. शक्य आहे. आणि त्यांना गाणी ऐकायची आवड आहे दोघांना पण. सारखं अरे ते वाह! म्युझिक लागतं. अरे म्युझिक वाह! लागतं, काय नाही. त्यांचं लागतं म्हणजे हां, अमेरिकन गाणी लागतात, पण लागतं. हिंदी पण ऐकतात, पण हां, हां. अमेरिकन त्यांचं प्रेफरेबल नाही, असतं ना, काही हरकत इकडच्यांना नाही, कळतं. काही हरकत नाही. हां. पण ना ताई, पण हे कुठली तरी आवड असणं फार गरजेचं आहे. हो, ते आहे. आणि ते त्यामुळे कुठली पण असं गाण्यांचं काही पाठवलं की त्यांना ते आवडतं. तसं. हां. अच्छा. त्यामुळे ते करतात वगैरे, ऐकतात वाह! ॲटलीस्ट. आणि त्याने त्यांना त्यांचं एक हे होत जातं असं करून तर. खरंय, खरंय. दुसरं सांगते माझ्या मुलाच्या बाबतीतलं, तो आता सेकंड इयर संपला ना, तर तो हां, जवळजवळ डिसेंबर-जानेवारी पासून हां. इंटर्नशिपसाठी काहीतरी शोधतोय.
बऱ्याच जणांना सांगून झालं डिसेंबर पासून पाहिजे, इकडे शोधतोय तिकडे शोधतोय, इंटरव्ह्यू देतोय, चालू होतं सारखं. आणि काही ना कारणांमुळे होत नव्हतं. मी आपलं स्वामींना आणि दत्तगुरूंना एकच, जिथे त्याला चांगलं असेल तिथे तुम्हीच त्याला मिळवून द्या करून. तर आणि ताई मी सांगते तुम्हाला, माझ्याकडे गुरुचरित्राचं डिसेंबरच्या दत्त जयंतीच्या वेळेला माझ्याकडे गुरुचरित्राचं संक्षिप्तवालं होतं. हे मोठंवालं गुरुचरित्र मी मागवलं होतं आमच्या सेंटरमधून. इकडच्या मीटिंग होतात ना त्या लोकांकडून, सगळ्या सेवेकऱ्यांकडून. तर ते गुरुचरित्र आहे खूप मोठं ना असं, आणि त्याचे नियम पण आहेत वाचल्यावरती. तर मला ते वाचायचं होतं, मला त्या स्टोरीज ऐकायच्या होत्या सगळ्या, जाणून घ्यायच्या होत्या. तर मी दत्तगुरूंना म्हटलं, आता सगळेजण म्हणतात, मी ज्या दादांकडून सेवा घेतली ना त्यांना विचारलं, मला इच्छा तर आहे पण एवढं पाळणं मला इथे शक्य नाहीये असं. तर मी म्हटलं काय? ते बोलले, स्वामींच्या इंडियामध्ये असताना म्हणे सेंटर उभे करताना ना स्वामींचा फोटो खुर्चीवर ठेवून केलेला आहे सेंटर उभं. तर त्यांचं काही नाही असं, तुम्हाला वाटतंय ना, मनात येतंय ना, मग करा. अगदी. तर आता मी ऑलरेडी स्वामी चरित्रचे 3 अध्याय रोज वाचतेय. तर म्हटलं परत हे 7-7 अध्याय वगैरे वाचणं किंवा 9 अध्याय एका दिवशी वाचणं शक्य नाहीये. सकाळी 8 वाजता जायच्या अगोदर वगैरे असं. मग मी दत्तगुरूंना आणि स्वामींना सांगितलं, मी वाचायला सुरुवात करणार आहे. मला रोज एक अध्याय जमेल वाचायला, मी करतो. आणि म्हटलं मी अशी 11 पारायणं करेन तुमची, पण मुलांना शिक्षणामध्ये यश द्या, आणि तो काय जे जॉबचं किंवा इंटर्नशिपचं शोधतोय त्याला जिथे ग्रोथ आहे चांगली तिथे त्याला मिळू दे. आणि मी ते, आणि तुम्हाला खरं सांगते, मला ते मोठं जे असं स्टँडर्स लिहिले असतात ना छोटं छोटं ते वाचायला तेवढं कळत नाही. स्टोरी कळतात पण असं तुम्ही एकदम 5-6 वेळा वाचल्यात ना त्या रोज रोज की मग तुम्हाला त्यातल्या गोष्टी कळत जातात ना, असं होतं मला. पण रिअल नुसती मराठी स्टोरी वाचली की पटकन कळतं ना, ती स्टोरीचा भावार्थ कळतो तुम्हाला. दिंडोरी प्रणीतच्या गुरुचरित्रामध्ये मराठी भावार्थ असं एक पेज अध्याय लिहिलाय, एक पहिला अध्याय, आणि पहिल्या अध्यायाची स्टोरी लिहिली आहे मराठीमध्ये. मी ते पुस्तक असं रोज चाळत होते की अंघोळीनंतर, की मी कसं सुरुवात करू, मला जमेल का हे ना, असं एवढे पानं आहेत एका अध्यायाची. तर मी दत्तगुरूंना म्हटलं मी सुरुवात करते, मी रोज एक मराठी अध्यायाचं वाचेन, मला तुमच्या स्टोरीज ऐकून घ्यायच्यात, मला कळून घ्यायचंय दत्तगुरू कसे काय आले, कसे आले, काय स्टोरीज आहेत त्यांच्या, नुसतं वाचायचं नाहीये मला असं. आणि मी ते ना सुरू केलं असं वाचायला सगळं ते मराठी भावार्थ. ताई तुम्हाला सांगते की आता जवळजवळ माझं एक पारायण व्हायच्या अगोदरच, म्हणजे एक पारायण म्हणजे ते जे 1 पेज मी म्हणजे एक ते मराठी भावार्थाची स्टोरीज वाचत होती, ते एक पारायण म्हणजे ते 52 अध्याय होईपर्यंत त्याचं समरच्या सर्च जॉब्स झालं. दुसरं पारायण चालू असताना बघा किती ताई, म्हणजे पॉवर आहे सगळ्या आपल्या या ग्रंथांमध्ये. म्हणजे आपण म्हणतो की असंच वाचायचं तसंच वाचायचं, असं नाहीये. नुसतं बसून नामस्मरण केलं तरी आहे. आणि श्रद्धा महत्वाची आहे, त्यांना आपली श्रद्धा हवी आहे. तर त्यांना म्हटलं तुम्ही फक्त मदत करा, जे त्याच्यासाठी योग्य असेल ते करून. तर ते काम झालं. किती छान अनुभव ताई. तर इतकं सुंदर एक एक गोष्टी झाल्या ना अशा. आणि आता अजून एक सांगते, एकदा सुट्टी होती, मला बरं नव्हतं थोडं, म्हणून मी सुट्टी टाकलेली आणि मी ड्राईव्ह करून गेली डॉक्टरांकडे दुपारी 2च्या दरम्यान. आणि हे चालूच होतं माझं, वाचायला सुरुवात केलेली मी तोपर्यंत. आणि मला सवय निघाली शाळेत जायला की तारक मंत्र म्हणायचा, आणि नामस्मरण चालूच असतं मोठ्याने, तारक मंत्र म्हणायचा. तर तारक मंत्र म्हणून झाला आणि एका रोडवर गेली, तर तो असा जरा असा दळणवळण बोलतो ना आपण, असं खूप असा वळणाचा रोड आहे असं. तर तिथून जात होती आणि मी स्वामींचं ते नवीन एक गाणी आलेत, भरपूर छान छान गाणी आलेत स्वामींची, स्वामी हो म्हणून, तर ते लावलं होतं मोठ्याने, आणि मी म्हणत चालली होती असं एकदम तल्लीन होऊन त्याच्यामध्ये. आणि खूप वारं सुटलं होतं बाहेर. वारं सुटलं होतं, तर मोठी फांदी ताई मला दिसतीये, मोठी फांदी झाडाची आली माझ्या गाडीच्या दिशेने. अरे बापरे. वरून. आणि आता म्हटलं कुठेतरी नक्कीच, आणि ती चांगली हो, म्हणजे आता तुम्हाला असं फोनवरून सांगायचं झालं ना, तर हत्तीच्या सोंडे एवढी म्हणा. बापरे. खालचा जो निमुळता भाग असतो ना हत्तीच्या सोंडेचा, तेवढी.
बापरे. तेवढी आली. मी हा. म्हटलं अरे बापरे, आता तर सॉलिडच काहीतरी विंडशील्ड म्हणजे मोठा हो. काचेवर तरी पडणार आहे पुढच्या, हा. किंवा वरच्या टपावरती पण माझ्याकडे ना हे आहे, असं ते वरती ओपन करून बघतो ना हो आपण हो हो हो. काचेतून, म्हणजे ते तसं काचेचंच गाडीला आहे. आहेत हा हा. 2. हा, तसं ते तिथे पण दोन्ही ठिकाणी काचच आहे वरती. म्हटलं बापरे. अरे बापरे, इव्हन मेटलवर पडलं असतं ना तरी पण त्याला पडलंच ते, म्हणजे माझ्या हो, गाडीवरती. दाब आणि पडतोच तो. बरोबर आहे. तर ते आलं ना तर मला दिसतंय, तर मी म्हटलं स्वामी असं करून ओरडली आई आणि ते गं. पडलं. पडलं हो. आणि मी गाडी पुढे गेली, ते पडलं, ते असं हा. डोक्याच्या इकडे हा. असं आलं, ढपकन आवाज पण आला मला, आणि मी गेली बापरे. पुढे, गाडी साईडला लावली हा. आणि वारं बिरं चालूच होतं. मी बाप. म्हटलं आता चांगलंच म्हणजे भोगदी कुठेतरी डॅमेज पडलंय झालं असं असेल. वाटलं मला, हं. लागलंय. हं. आणि ते गाणं चालूच होतं, कारण की मी उतरली ना गाडी साईडला लावून. हो हो. आणि मी बघते, उतरली, वरती चढली, असं म्हणजे गाडीला पाय लावून थोडंसं, आणि अशी हा. बघते तर कुठेच काही झालं नव्हतं. साईडला अरे फिरली, एक स्क्रॅच कमाल. पण नाही आलं ताई. अय्या, किती कमाल ताई. हा, हं. स्क्रॅच पण नाही आलं. आणि मग मी गेली डॉक्टरांकडे, तिथे हा. पोहोचली आणि असं गाडी लावताना मागे बघितलं, हा. तर गाडीमध्ये ते डीव्हीडी प्लेयर्स असतात ना ते आहे. हा हा तर हा. ते आता काही गाडीमध्ये मुलं बघत नाहीत, आता मोठी झाली तर ते बरोबर. बंदच असतं. कधीच आम्ही उघडतच नाही ते, आता किती वर्ष अच्छा. बघितलं पण नाही मुलांनी. हा 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 ते हा. बंदच असतं. आता म्हणजे ते पडलंच होतं गाडीवरती ना, कारण त्या हो. जे आपटलं एकदा गाडीवरती, बरोबर. त्याच्यामुळे बाहेर जे म्हणजे ते हे जे होतं ना, हा. ते ओपन झालं डीव्हीडी प्लेअर आतमध्ये. हो. म्हणजे तो अरे बाप. वरून दाब पडला ना, तर बघा. ते हो. ओपन झालं. हा. म्हणजे ते पडलं तर होतं काचेवरती वरच्या, हो हो. झाड. आवाज तर आला ना बापरे. मला. हो हो. पण ते एवढं होऊन पण ना कुठे गाडीला एक स्क्रॅच पण ना आला ताई. म्हणजे बघा, एवढी डीव्हीडी प्लेअर ओपन होऊ शकते म्हणजे केवढं हो, प्रेशर असेल ते, पण हो, तरी तेच कुठेही ना. नुकसान झालं नाही. नाही, एक स्क्रॅच नाही आला गाडीला. कमाल कमाल आहे तसं. ताई. बापरे! मी म्हटलं वाचवलंत आज म्हटलं. नाहीतर आज कमाल. होतंच, म्हणजे गाडीला तरी नुकसान झालं असतं. नाहीतर बरं. मला तरी ना असं, कारण की गाडी अगदी. इकडे-तिकडे पण अशी हलली ना पूर्ण, कारण की मी पण हो. घाबरली की पडलंच आता ते असं डोक्यात असं करून तर. बापरे. तर त्याच्यातून पण कमाल. वाचली मी लिटरली खरं आपल्याबरोबर स्वामी करून तर. आहेत ना ताई, आपल्याला भीतीच नाही हो ना. कसली. म्हणजे असं म्हणतात ना ते, की तुम्ही नाम घ्या ते तुम्हाला जपतील. ते अगदी. खरोखर तसंच करतात ते, हो. खरंय खरंय. अक्षरशः. ते नाम करून तर जपात ते तर ताकद आहे. मला एवढं. हो. आणि अजून एक आता सांगते पटकन, हा. आमची जे आता मुलगा आता गाडी चालवतो, आणि आता मुलगी ह्या वर्षात मुलगी पण चालवायला लागेल. तर इथे कसं हा. इंडियामध्ये कसं गाडी म्हणजे लक्झरी ना, की अरे एवढी गाड्या आहेत, तेवढ्या गाड्या आहेत, असं इथे हो. गरजच आहे. इकडे गाड्यांची गरज असते म्हणून गरजच घ्यायला आहे. लागतात. खरंय तर खरंय. 3 गाड्या आहेत. तर मुलाची गाडी आता मुलांना येत नाही म्हणून हे चालवत होते माझे हा मिस्टर. हा आणि माझ्या मिस्टरांची जी गाडी आहे ती थोडी अशी बस्की बोलतो ना आपण, अप टू इंडियातल्या असतात ना 5 हा सीटर, तशी आहे. हा 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 हा. उंच नाहीये. तर ती माझ्या मुलीला बरी पडते म्हणून ती घरी असायची. हा. तर आता त्याच्यावर पण भरपूर माईल्स वगैरे झाले होते, आणि हा. वर्ष पण एक 10-1 वर्ष तिला वापरून झाली होती. अच्छा अच्छा. आहेत म्हणजे. पण गाडी माझ्या मिस्टरांनी एवढी चांगली वापरली आहे ना, की ती कुणाला वाटणार पण नाही की इतकी जुनी गाडी आहे. म्हणजे एकदम ओ. यंग अशी दिसेल गाडी. हां. अरे वा. आपण आतलं काही ना काहीतरी बिघडतच ना एक हो टाइम हो. गेल्यानंतर, राईट असं. खरंय. तर माझी मुलगी चालवायला लागली, तर गाडी होती. तर एक दिवस हा. तिने गाडी काढली आणि आणली घराजवळ. तर हा. गाडीतून ना ते जे धूर जातो ना, तिथून असा खूप धूर येत होता अरे असं. बापरे. हा तर मला हा. वाटलं तेव्हा असं, की पण मी म्हटलं की ओके डॅडीला सांगते नंतर, असं केलं आणि आम्ही निघून गेलो. हा हा त्यांना हा. सांगते नंतर. निघून गेलो. तर नंतर त्यावेळेपासून ना गाडी अशी हिसके द्यायला लागली, अशी व्हायब्रेट व्हायला लागली हो भरपूर. हो हो. तर मी मग आली घरी, त्यांना म्हटलं की आपण ना टाकूया ती जरा सर्व्हिसिंगला, हा. काहीतरी त्याच्यामध्ये दिसतंय प्रॉब्लेम असं करून. तर कारण की हम्म. ती मधीच असं टर्नला वगैरे धड 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 अशी हलायला लागली होती. अय्या. हा. मग ती लगेच टाकली ह्याच्यामध्ये सर्व्हिसिंगला. सर्व्हिसिंगला. हा. तर तो माणूस म्हणाला की जो सर्व्हिसिंग आमचं नेहमी करतो ना, तो माणूस हम्म. पण चांगला आहे, आता खूप पैसे काढणारा असा नाहीये माणूस, चांगला आहे. हा. तर तो म्हणाला की बघा म्हणजे तुम्हाला करायची असेल तर करा, हम्म. नाहीतर मी सांगेन की आता टाकून द्या ही गाडी आणि नवीनच घ्या असं. हा. पण नवीन घ्यायचा प्रॉब्लेम असा होतो, एक तर महाग पण आहेतच आहेत गाड्या आता हो हो हो. पॅन्डेमिक नंतर, आणि वरती मुलं एकदा हा जाईल कॉलेजला मुलगा, हम्म. आणि हिला ड्रायव्हिंग लायसन्स मिळेल ऑगस्टमध्ये.
मग परत हा. 3 गाड्या आम्हाला बऱ्या पडतील. मला एक, ह्यांना एक बरोबर. आणि मुलगीला एक. आणि मुलगा वन्स वाईलच येणार तेव्हा सॅटर्डे संडेला घरी गाड्या असतात. म्हणजे हो. आम्ही केव्हा एक गाडी वापरू शकतो ना नवरा बायको बरोबर आहे. असं. हो, हो. तर मग आत्ताच 4थी गाडी घेऊन त्याच्यावर सगळं इन्शुरन्स भरा आणि एवढं पेमेंट करा, ते कशाला ना उगाचच. खरं आहे. म्हणून मग आम्ही टाळत होतो. मग हे बोलले की राहू दे, ही दुरुस्त करून बघूया. हां, तर हां. त्याने जेव्हा ती ओपन केली ना ताई गाडी, हां. तो म्हणाला तुम्ही चालवलीतच कशी ही गाडी, की अय्या! त्याच्या म्हणजे काय काय त्याच्यामध्ये जे काही बिघाड त्याला दिसले ना, तो बोलला बापरे! की ह्या गाडीने तुम्हाला कसं काय म्हणजे तुम्हाला काही पण होऊ शकलं असतं. ओह! बिघडलं होतं बरंच काय 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 टाकलं. पण बापरे! म्हणजे तिन्ही गाडीमध्ये माझ्या स्वामींचा फोटो तर आहे. हो. आणि बॅकला मला आवडतं, इंडियामध्ये कसे सगळेजण बोलतात मला गाडीवर ह्या स्वामी दिसले, मला त्या गाडीवर स्वामी दिसले. हां, हां. तसं मी माझ्या भावाकडून स्वामींचं अशी आउटलाईन बनवून घेतात ना हो, स्वामींच्या हो, ह्याची, हो. आणि बरोबर. खाली श्री स्वामी समर्थ, असं मी ते स्टिकर आणलेत माझ्या गाडीवर इकडच्या लावायला. हं, हं. आणि त्या आमच्या तिन्ही गाड्यांवर लावलेत, माझ्या ओह! मुलाच्या आणि ह्यांच्या. हां. किती तर छान. इतके छान वाटतं ना गाडीत बसायला गेलं की दिसतात. आतमध्ये तर आहेतच आहेत आणि असं. अगदी. तर तर ते ते पण आहेत आमच्या, म्हणजे ते किती वाचवलं. म्हणजे कुठेही काही होऊ खरंच, शकलं असतं ना, खरंच. मुलगी गाडी खरं. चालवताना, काही ऍक्सिडेंट, इव्हन मी चालवताना पण 2-3 वेळा असं धडधड 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 असा आवाज आलेला गाडीतून. बापरे! आणि मग त्याने बोलला कशी काय तुम्ही एवढी चालवलीत, कधीच तिचं हे झालं असतं, असं झालं असतं, तसं झालं असतं. हो. ते जेव्हा मला हे बोलले, मी हं. म्हटलं स्वामींची कृपा म्हणून ते वाचलो. म्हणजे असं काही झालं हं. नाही विशेष ना असं करून. तर हं. फक्त आपल्याला दाखवून दिलं की बाबा हे प्रॉब्लेम आहे, काहीतरी हां. करा ह्याचं अगदी, करून. अगदी. तर है ना, म्हणजे असं हं. काही ठोकाठोकी किंवा असं काही काहीच त्रासदायक झालं कुणाला नाही. काही झालं नाही अगदी. नंतर. तर किती फरक पडतो ना आपण सारखं असं केलं नाही. देवाचं, की कुठे ना कुठेतरी हां. ते उपयोगी पडतंच स्वामींचं आपल्याला. केलं की कुठे ना कुठे ते आपल्याला हं. येतोच. हो. त्याचा फायदाच होतो. अगदी. काहीही नुकसान होत नाही. आणि म्हणूनच बरोबर. मी म्हणते की सगळ्यांनी यावं स्वामी सेवेत. हो ना. अगदी, अगदी. हं. तर तेच, माझं पण पण तेच गेल्या आता काही महिन्यामध्ये लोकांना. असंच झालेलं. हं. थोडंसं हो का? हायवेला जात होती आणि हां, माझा ब्रेकवरनं कसा पाय निघाला मलाच कळलं नाही, की तो हां. ट्रक माझ्या जवळून अगदी गेला आणि हायवेला कसे एकदम लोडेड असतात ना, तर बरोबर. हो ना, हो थोडंसं ना. टच झालं मला ते कळलं सुद्धा नाही. पण नंतर मग सुनबाई म्हणे, "आई भरपूर डॅमेज असेल." म्हटलं, "आता नकोच बघायला, आपण जाऊया आधी." मग मग तिथे गेल्यानंतर बघतो तर बापरे! एका साइडने गाडी पूर्ण चेपली होती. म्हणजे एवढा खरी का गोष्ट टच आहे. पण हो. गेल्या हो, शनिवारी अगदी, 2 अगदी. शनिवार आम्ही तुम्हाला सांगते, मी हं. एकदा इंडियात गेलेली पॅन्डेमिक नंतर, आणि हां, माझे मामा-सासऱ्यांची गाडी आहे. हां. कल्याणचेच आहेत ते सगळे. अच्छा. मी पण डोंबिवलीचीच आहे ना, हां, हां. त्यामुळे. बरं. तर हां, माझं पण सासर डोंबिवलीलाच आहे. तर माझे हो. मामा-सासरे कल्याणला राहतात. तर अच्छा. पॅन्डेमिकमध्ये मला आणि माझ्या मुलगीला सोडायला ते आले. हां. तर कल्याणवरून एक हायवे भिवंडी मार्गे असा कुठला तरी हायवे तोच होता. तोच आहे तो घेतला भिवंडीचा आम्ही. हायवे. तोच फार हां, डेंजर आहे. हां. हां. तो घेतला आणि ऑलरेडी ट्रॅफिकमुळे हो. सामान पोहोचलं एअरपोर्टला आणि आम्ही अच्छा. नाहीच पोहोचलो अजून, अरे असं. बापरे! आणि हां, सामान पोहोचलं आणि आम्ही जी एक दुसऱ्या गाडीमध्ये सगळी माणसं होतो, ती आम्ही अजून येतोच आहे. हां, तर हां. लोकं सगळे बोलत होते. तर मला तर टेन्शन ना, की मला आणि माझ्या लेकीला ते गाडीत ते पोहोचायचंय. हे लोकं काही परत येणार आहेत ना इंडियातले गेलेले बरोबर. आमच्याबरोबर. हो, हो. तसं. त्यांची भीती वेगळी असणार आहे ना, पण आमची हां. भीती वेगळी आहे, कारण की आम्हाला ती फ्लाइट पकडायची आहे असं करून तर. अगदी, तर मी अगदी. पुढच्या सीटवर बसून माझं कॉन्स्टंट नामस्मरण चालू होतं. कॉन्स्टंट. हां, हां. कारण मला ते आता पकडायचं ना, श्री अगदी, स्वामी समर्थ, अगदी. श्री स्वामी समर्थ मनामध्ये चालू होतं कॉन्स्टंटली. हां, आणि असं सेम झालं, की हां. घाई गडबडीमध्ये जाताना येताना ते ड्रायव्हर लोक जे ट्रकवाले असतात ते काही बघत नाहीत ना. बघत तर नाहीत अगदी. असं आपटली गाडी कशावर तरी. अरे! तर आम्ही म्हटलं अरे बापरे, अरे बापरे असं करून. तर मी अशासाठी घाबरली, कारण की US मध्ये असं काय झालं ना, हां. तर दोन्ही गाड्या थांबतात साईडला आणि पोलीस येतो आणि ते इट्स लाईक अनदर 30 मिनिट्स तुमचे गेलेच समजा त्याच्यामध्ये. ओह! अच्छा. हां, थांबायलाच लागतं. इथून मी ओह! जाऊच नाही शकत, असं गाडी ठोकली. काय असं ठोकून म्हणता? तुम्ही निघून गेलात, हो, ठोकून हां. तुम्ही निघून गेलात, म्हणजे ते हिट अँड रनची केस होते ना, की तुम्ही हो. ठोकलीत आणि पळून गेलात. बरोबर. बापरे! मग त्याच्यामध्ये तर अजून चार्जेस तुमचे खूप वाढतील आणि वाढतात. फाईन पण तुम्हाला खूप लागेल. पण जर तुमची चुकी नसेल आणि किंवा असेल आणि नसेल, काही असेल, हं. तरी तुम्हाला थांबायलाच पाहिजे.
पोलीस यायला. पोलिसाला फोन करायचा की बाबा असं असं झालंय. तर मी तर अच्छा. अशी घाबरली. मी म्हटलं अरे बापरे, आता हे आपटापटी झालीये. आता तर काय बापरे, ह्या गर्दीतून तर पोलीस कधी येणार, अरे. कधी तपासणार, आम्ही कधी पुढे जाणार, काय होणार. हं. तर ते थांबलेच नाही. तुमच्यासारखंच केलं त्यांनी. पण ते बोलले आता काय असंच नको, झालं. नंतर बघू. आणि निघून गेले. आम्ही हं. गेलो एअरपोर्टला पोहोचलो. हं. आणि जसं आम्ही बाहेर पडलो पटापट, कारण की पहिली गाडी तर खूप वेळ झालेला, अर्धा तास वगैरे होऊन गेलेला हो, त्यांना हो. पोहोचून. असं बापरे! ते दुसऱ्या मार्गाने निघून गेले, शिळफाट्याने निघून गेले आणि हां, आम्ही इकडनं शिळफाटा गेलो. बरोबर. हा, म्हणजे हा तो ट्रक पण काय असा कधी काही टच चांगला करून नाही. गेला ना आणि त्याला काही हा, फरक पण पडला नाही. नाही माझ्या त्यांना नाही पडत, आपल्या गाड्यांना हो, पडतो आपल्या लगेच ना, गाड्यांना जर पडतो छोट्या आणि तो पडतात. थांबला नाही, हा. काही नाही, सुसाट निघून गेला. मग सुनबाई म्हणे, "आई थोडं टच झालं इथे." म्हटलं, "आता राहू देत, तो तर गेलाय पुढे, आपण पण जाऊ आणि मग पुढे जाऊन कुठेतरी बघू." म्हटलं. पण हम्म. तर खूप बऱ्यापैकी होतं दाबली गेली आमचं होती. पण. हो, आमचं पण असं झालं होतं ना, त्यांची तर नवीनच कार होती हो त्या मामांची आमच्या. आई गं! आणि आम्ही गेलो तिथपर्यंत हं. आणि एअरपोर्टला गेल्यावर बॅगा काढायला गाड्या ओपन म्हणजे आलो ना हो. बाहेरून असं. तर हां, ज्या साईडला मामा आणि मामी त्यांची बायको बसलेली ना, हां. त्या साईडला गाडीने पूर्ण घासत, बापरे! अक्षरशः म्हणजे पत्र्याला असे नख ओरखाडे उठतात तसं पण. आणि म्हणजे बापरे! असं काय म्हणतो ना, असं चेपली आतून गेली. त्याला फाडत फाडत पत्रा फाडत अरे, फाडत अरे, अरे, नेला अरे! त्याने. असं? इतकं. हा, बापरे! आम्हाला तर, मी तर मामीला म्हटलं नशीब तुमचं, तुम्हाला काय नाही काही झालं, झालं नाहीतर नाही आपल्याला अगदी. काय, मला किती वाईट वाटलं असतं ना, मला बरोबर आहे. सोडायला आलेले आणि त्यांना एवढा त्रास खरंय, झाला राहील. खरंय. पण तर मग आम्ही खूप ते बोलले छान तू ताई जा, आणि तू जा, तुम्ही मुलांना बघतो. सेवेत लावलं ना, मला याचा खूप आनंद होतोय. नाही नाही, माझी तर दोघी सांगते ना तुम्हाला, मुलं करतात, माझे मिस्टर पण वाचतात वगैरे, पूजा रोज अरे करतात. वाह! म्हणजे मी जेव्हा आता सांगत असते ना असं कुणाला, तर परवा आम्ही मीटला गेलेलो ना हां, पुण्यतिथीच्या, हां, हां, हां. तेव्हा त्यांनी सारामृतचं पारायण वगैरे केलं तिकडे सगळ्यांनी, 3-3 अध्याय अच्छा. वाचले वगैरे सगळ्या हां, हां, सेवेकऱ्यांनी. तर हां. तिथे आम्ही अशाच बोलत होतो, तिघी जणी. तर हं. ते त्यांच्या ओळखीच्या होत्या नेहमीच्या, अच्छा. जवळ राहणाऱ्या. तर त्या म्हणत होत्या की अगं मला पण ते गुरुचरित्राचं वाचायचंय, पण ते मोठं आहे ना, मग असं आहे ना तसं आहे. मी त्यांना मग माझा अनुभव सांगितला तिकडे. मी म्हटलं हां, ताई तुम्हाला वाचताय ना, तुम्ही एका अध्यायापासून सुरुवात करा. हां. ते पण दत्तगुरूंना म्हटलं आवडेल, तुम्ही करा. करा. करणं खरं तर महत्वाचं आहे. खरंय. करणं महत्वाचं आहे. आणि मग त्या बोलल्या नक्की नक्की मी पण. असं आपण सांगितल्याशिवाय कधी, म्हणून मी म्हटलं मी सांगते सगळ्यांना, सगळ्यांना करायची खूप इच्छा असते. असते. पण पण ना ते रूल भीतीमुळे आणि करत नाही. रेग्युलेशन्स त्याच्यामुळे घाबरतात हां, सगळे सेवेकरी. घाबरतात. पण कसं आहे ना, मला तरी असं वाटतंय, हं. की आई-बाबा आहेत ना, ते हं. जरी रागवले तरी शिक्षा नाही करणार. आपलं हां. काही, आपण असं काही खूप वाईट नाही ना केलंय. आपण हो. वाचलंच ना फक्त, बरोबर तसं. आहे. आणि मी सकाळी अंघोळ केल्यावर जे ऑफिसचे कपडे आपण नेहमीचे धुतके घालतो, ते घालूनच बसते, वाचते हां, हां, हां. आणि होतं असं करून तर. आणि मग बरोबर. काही सेवा अ, अ, नंतर करते. आता 6-7 माळी आहेत माझ्या करायच्या, तर त्यावेळेला सगळंच होणार नाही ना. तर अगदी मग मी जे बरोबर आहे. पुस्तकाला हात लावायचं काम आहे ते सकाळी करते. हां. आणि जे माळ कसं अगदी हातात नाही घेतली, समजा मी नॉनव्हेज आज केलं, मी तर खायचं सोडलंच आहे, हां. पण केलं समजा मुलांसाठी हां, हां. नवऱ्यासाठी, तर मग मी माळीला हात न लावता माझ्याकडे दुसरं ते माळ यंत्र येतं बघा आपलं, असं नुसतं बीड पण असते त्याला, हो, हो, असं हो, हो. फिरवायचं, बरोबर. ऑटोमॅटिक असतं ते, त्याच्यावर हां. नंबर दिसत राहतात फक्त हां, आपल्याला. हां, हां, हां. ते पण आहे माझ्याकडे. मग मी ते अरे गाडीत वाह! पण ते करते. जाताना कुठे गेली की मग ते करते, माळी करायच्या असतील तर. जसं मी हां. आज मुलाला आणायला जाणार आहे, तर सकाळी वेळ नाही, संध्याकाळी आल्यावर पण वेळ नाही मिळणार ना, घरी हां, येणार तो हां, पण आणि हां, सगळं हां. सामान बिमान. तर बरोबर. मग मी गाडीत जाताना एका हाताने ती माळ केल्यासारखं ते यंत्राने करत राहते. अरे वाह! सगळ्या माळी माझ्या. तर किती ते म्हणजे छान. असं कसं होतं की तुम्हाला तुमचा वेळ पण असं युटिलाइज करता येईल गाडी बरोबर, चालवताना वगैरे. तर ते बरोबर. माळेचं यंत्र इतकं सुंदर आहे ना ताई, हो. आणि ते छान पडतं. हां, असं नुसतं इकडे करत इंडियात राहायचं आणि नसेल त्याच्यावर ताई ते. नंबर पण दिसतो. ते असेल इंडियामध्ये कदाचित मिळत, असं ऑनलाईन मिळत असेल, Amazon वरती वगैरे मिळत असेल. अच्छा. मला फोटो पाठवून हां, ठेवा. मी म्हणजे पाठवेन नक्की. हां. मी खूप ते गाडीत माझ्या ठेवलेलंच आहे.
मग हा, कुठे गेली आणि समजा आता मिळालं नाही ना मला, आता सकाळी जसं मी दुपारनंतर करते ना आल्यावर हा, हा, 5-6 हा, वाजता जेवण झाल्यावरती वगैरे, हा. तर दिवा लावला की संध्याकाळी करून घेते माळी असं अरे वा. करून, तर ज्या सकाळच्या माझ्या राहिलेल्या असतात त्या हा. तसं. तर मग पण आता नाही जमणार ना, आज संध्याकाळचा बिझी वेळ आहे मला. तर बरोबर. मग मी जाताना 40 मिनिटं मिळतात ना, तेव्हा त्या सगळ्या हम्म. माळी करून घेते माझ्या अरे वा. असं. मग ते कसं युटिलाइज पण होतं आणि नामस्मरण पण होत राहतं ना तेवढ्या अगदी वेळामध्ये असं अगदी. करून तर खरंच त्यासाठी. किती छान. म्हणून म्हटलं तुम्हाला तुमच्यामुळे सांगून बऱ्याच मी आता जे माझं परदेशात आहेत आपले, त्यांना पण हा हो, हो. गायडन्स उपयोगी पडेल तुमचा. हो नाही, म्हणूनच मी म्हटलं की असं घाबरून हे करण्यापेक्षा हा, त्यांना सांगायचं, मी असं असं करते, माझ्याकडून पूर्ण करून घ्या. आणि आता अगदी. तुम्हाला सांगते ना, पहिलं मी तेवढं वाचलं ना, आता ती इतकी गोडी झाली आहे ना, असं हा. वाटलं ना पहिलं वाचलं ते कसे 52 अध्याय ना, एक हो. 51-52 एकच आहे, बरोबर. शेवटचे 2 अध्याय. हा. तर मग मी म्हटलं अरे बापरे, खूपच वेळ लागेल ना असं रोज हो. एकच वाचली स्टोरी तर. हा. आता मला वेळ असतो, मी स्वामींना म्हटलं तुम्हाला बिलीव्ह नाही होणार, मी आली 7:30ला खाली की त्याच्यानंतर 7:15 पर्यंत माझं असतं की तोपर्यंत माझं सगळं पूर्ण झालं पाहिजे वाचून, हो. म्हणजे 10 मिनिटात मी ब्रेकफास्ट करून पटकन निघून जाईन शाळेमध्ये असं. हो. तर मी वाचायला सुरुवात करते, मग घड्याळाकडे बघणं होतच ना आपलं, कारण की हो, आता वेळेवर हो. जर निघायचं आहे तर बघावंच खरंय. लागेल ना बघावंच घड्याळाकडे. लागतं अगदी. मी असं बघत असते, मी म्हटलं बापरे 7:55 झालेत, अजून वाचायला सुरुवात करायची आहे. स्वामी म्हटलं पूर्ण करून घ्या. ताई सांगते तुम्हाला, हा. 8:09, 8:12, 8:15 हा. ह्या वेळेलाच पूर्ण होतं. तर म्हटलं तुला बापरे. 8:15 पर्यंत पूर्ण करायचं आहे ना, पूर्ण होतं हो. तोपर्यंत किती छान. असं. म्हणजे लक्ष असतं, असं म्हणतात ना देवाचं वासना बघू नये, चांगली नाही असं वाटत हा, ना आपल्याला हा, की आपण हा. काय वेळ बघून. पण असं काय म्हणतात जाणाऱ्या लोकांना तर बघावंच लागेल ना नाही, असं. आता एकदम काळ आपण असा तल्लीन आहे ना ताई, पूर्वीचा काळ हं. वेगळा होता, थोडं निवांतपणा होता. आता आपल्याला हां. घड्याळाच्या काटावरच पळावं लागतं. आता पूर्वी हो. तर माझी सकाळची शाळा असायची ना, तर हं. मी तेवढ्यातल्या तेवढ्यात पण एक-एक अध्याय वाचूनच निघायची. मी फार असं हे नाही करायची. पण मी वाचायची म्हणजे वाचायची. ते बरोबर माझी हां. 6:20 ची ट्रेन मला मिळायची तरी पण. बरोबर. तेच ना, तसंच हां. होतं. आपलं करायची हे पाहिजे. इच्छा पाहिजे. होतात, मार्ग खरंय. निघतात. हां, मार्ग निघतात अगदी. त्याच्यातून ना पण असं. तुमच्यामुळे तर खूप त्यामुळे जणांना गाईडन्स मिळाला ताई. खूप खूप धन्यवाद. तुम्ही अनुभव शेअर केलात हा. नाही, म्हणूनच मला करायचा होता, की घाबरू नका असं सांगायला, की करा. ती हां. मनात इच्छा पण त्यांनीच आणली असेल कदाचित, की तू वाच असं करायला, हां. नाही का? खरंय. हां. त्यामुळे. तर त्यांचे यायला पण लागते ना इच्छा हो, आतून. नाहीतर किती हो. जण आहेत जे करत पण नाहीत काही देवाचं, राईट? खरंय, तसं खरंय. आपण सांगून पण नाही करत. म्हणजे अगदी. ते नसेल त्यांना घ्यायचं. आपल्याला जर एवढी सेवा वाढवून मिळतीये हो, आणि हो. असंच होतं ना, की आता जसं मी पहिलं करत होते त्याच्यापेक्षा असं खूप वाढत गेलंय सगळं. असं म्हणतो ना आपण, की बरोबर. सकाळी होतं, उठल्यावर होतं, खरंय. झोपताना होतं, मधीच होतं, है ना? असं सगळ्या गोष्टी हो. वाढत वाढत गेल्या ना, की आपण आपण स्वतःला लावून घेतोय. तर ही इच्छाच खरंय. व्हायला लागते ना कुठेतरी खरंय. आपल्याला आपणच लावून घेतलं त्यासाठी. पाहिजे. खूप छान हां, ताई. तसं. मी शेअर मी करते हां. म्हटलं सांगेन तुम्हाला. नक्की, हां. नक्की. श्री श्री स्वामी स्वामी समर्थ समर्थ. ताई. थँक यू.